नाशिकच्या सिन्नरमधल्या कंपनीमध्ये अग्नितांडव बघायला मिळाले। नाशिक MIDC मधल्या HNG या कंपनीमध्ये ही आग लागलेली आहे। कंपनीमधल्या भट्टीचा स्फोट झाल्याची माहिती मिळते। सिन्नरमधल्या माळेगाव MIDC मधल्या HNG कंपनीमध्ये हे अग्नितांडव झालंय। कंपनीतल्या भट्टीचा स्फोट झाल्यामुळे इथे मोठी आग लागलेली आहे। सध्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न आहेत। किरण ताजने आपल्याला अपडेट देत आहेत। किरण, MIDC मधली कंपनी आहे, कंपनीची स्वतःची अशी अग्निशमन यंत्रणा असणं अपेक्षित होतं। काय परिस्थिती आणि सध्या काय या ठिकाणी आग विझवण्यात यश आलंय का? खरं तर सध्याच्या घडीला जर बघितलं तर त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जे बंब आहे ते दाखल झालेले आहे। स्थानिक पोलीसही त्या ठिकाणी दाखल झालेले आहे। त्या दोघांच्याही माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो सध्याच्या घडीला सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीनं ही सगळी आपण बघतोय जी आग लागलेली आहे त्या आगीवर नियंत्रण ते स्वतः कंपनीच्या अग्निशमन यंत्रणेच्या माध्यमातून मिळवणं अपेक्षित होतं। मात्र ज्या पद्धतीने ही आग भडकलेली आहे, मिळालेली माहिती अशी आहे की संपूर्ण परिसरामध्ये धूर पसरलेला आहे, काळोख हा सगळा परिसर झालेला आहे आणि या सगळ्या कंपनीमध्ये जी यंत्रणा होती ती कार्यान्वित नव्हती अशा स्वरूपाची माहिती मिळते आणि त्यामुळेच जी आग आहे ती अधिकच भडकलेली आहे। जी या कंपनीतली भट्टी होती ग्लास बनवण्याची त्या भट्टीचा स्फोट झालेला आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे। सुदैवाने यामध्ये अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये अशी माहिती मिळते। त्यामुळे सध्याच्या घडीला अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न नक्कीच। किरण, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।